Let's take this butter. This. This is, we have to take this knife and put this butter inside it. So take a knife and take a butter, but you have to slip inside and right it. Just do it carefully. And we have to put all this there. And it looks like swish and swash it. 15 मिनिटं घ्या. होईल मग आणि मी आता पीनट बटर बनवते ब्लूबेरीजने. पण आफ्टर बटर स्प्रेड केलं का मग मी स्टिक करेल आणि अगेन बटर घेणार. मग मी डेकोरेट करणार माझं पीनट बटर विथ ब्लूबेरी. ओके. आणि गुड मॉर्निंग सर्वांना. माझी चालली होती ब्रेकफास्टची तयारी. तर ब्रेकफास्टमध्ये मी बनवणार होते डोसा, चटणी आणि बटाट्याची भाजी. आणि गार्गीला भूक लागली होती तर गार्गी देखील पीनट बटर सँडविच बनवत होते आणि तिने माझ्याकडून ब्लूबेरीज घेतल्या होत्या सजवण्यासाठी तिचं सँडविच. आणि तिला असं मध्ये मध्ये करायला लागतं तर तिच्यासाठी आम्ही एक छोटीशी चेअर ठेवलेली आहे घरामध्ये, जेणेकरून तिला जे काही घेता येत नाही ती त्या चेअरवरती उभं राहते आणि सुरू करते तिचं काम. तर भरपूर काही वस्तू आमच्यावरती असतात त्या खाली येतात आणि मला नंतर समजतं की हे गार्गीने खाली घेतलेलं आहे.
हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे शनिवार. तर माझे घरातली कामं सर्व आवरलेली आहेत. स्वयंपाक देखील झाला. नाश्त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं काय बनवलं ते दाखवलं देखील. आणि गार्गीने स्वतःच्याच हाताने आज सँडविच बनवलं होतं स्वतःसाठी. आणि मी आता बाहेर चालले, तर बाहेर जाताना मी इडली आणि सांबर घेऊन चालली आहे. तेही मी आता बनवलं, थोडा वेळ झाला असेल. आणि घरातलं सगळी कामं आवरून आता आम्ही निघालेलो आहोत मिरॅकल गार्डनला. तर गार्गी देखील रेडी झालेली आहे आणि मी देखील रेडी झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी इथे हळद बनवली होती काल, तर ती म्हणजे सुकण्यासाठी मी टाकलेली आहे पुन्हा. आणि एवढीशीच झालेली आहे ती सुकून. आणि इथे माझी आळू देखील आता आलेली आहे वड्या करण्यासाठी. आणि एवढा उन्हाळा असून सुद्धा माझी आळू आलेली आहे, कारण मी तिला सावली बनवली आहे. आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो होतो. तर मी वडापाव घेतले होते गाडीमध्ये खायला आणि गार्गीसाठी जिलेबी घेतली होती. आणि गार्गीला गोड खूप आवडतं, जिलेबी, गुलाबजामुन वगैरे असे पदार्थ. तर मी तिच्यासाठी जिलेबी घेतली होती, तर तिचं मागे बसून खायचं काम चालू होतं. आणि आम्ही जिथून निघालेलो तिथेच बाजूला एअरपोर्ट होतं. तर हे सगळे एरोप्लेन वगैरे बघून किंवा हे फ्लाईट वगैरे पाहून असं फील होतं की इंडियाला जायचं आहे. आणि मला खूप आठवण येते एअरपोर्ट पाहिलं की इंडियाला जायची. आणि आम्ही पोहोचलो होतो मिरॅकल गार्डनला. तर आम्ही आता कार पार्क करणार होतो आणि पार्क करून झाल्यावरती पहिल्यांदा प्रोसेस असते, म्हणजे तिकीट काढायचं आहे. तर आम्ही गार्गी आणि मी गेलो होतो तिकीट काढायला. माझे मिस्टर गाडी पार्क करत होते तोपर्यंत. आणि आम्ही तिकीट तिकीट आहे. तर अडल्टसाठी म्हणजे माझं 75 आहे, गार्गीचं 60 आहे, म्हणजे किड्ससाठी 60 आहे आणि माझ्या मिस्टरांचं 75, असं 210 दिरहम तिकीट झालेलं आहे. आणि फूड अलाउड नाही आहे आतमध्ये. तर आम्ही लंच बॅग आणलेली आहे, परंतु अलाउड नसल्यामुळे आता आम्ही ती घेऊन नाही जाणार. तिथून आल्यानंतर आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन जेवण वगैरे करू गार्डनमध्येच. आणि तुम्ही पाहू शकता केवढा ग्रँड एंट्री आहे इथे मिरॅकल गार्डनची. आणि एंट्रन्सलाच फ्लावर्स आहेत, पाहू शकता. आणि मिरॅकल गार्डनमध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आहेत, वेगवेगळ्या कलरचे फ्लावर्स आहेत.
आणि तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळे कलर्स वगैरे आणि डेकोरेटिव्ह केलेलं आहे खूप सारं. आणि हे एक टुरिस्ट प्लेस आहे आणि तिकीट पण खूप आहे इथे. तेवढ्यात आमचं इंडियाला जाऊन येणं झालं, जाऊन म्हणजे एका माणसाचं तिकीट निघालं असतं. आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम स्वप्नात असल्यासारखं वाटतं. एकदम म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वप्नातच आहात. आणि मीही स्वप्नात असल्यासारखाच विचार करत होते त्यावेळी. गार्गीला भूक लागली गार्गी, आणि बाहेरचं फूड अलाउड नाही इथं. चला मग आपण जाऊया खाऊ आणायला काहीतरी. आणि इथं ज्यूसचं शॉप आहे. गावी कोणतं ज्यूस घ्यायचं तुला? ऑरेंज नाही, ते बघ तिथे किती फ्रुट्स आहेत. तसं का स्ट्रॉबेरीचं घ्यायचंय? हे वाले मिक्स फ्रूट घ्यायचं तुला? 250. ते बघ घेतलंय ऑरेंज ज्यूस डॅडीने. हे माझ्याकडे द्या. हॅपी नाव, हॅपी नाव. Sharing is caring. Yeah. आणि तुम्ही पाहू शकता इथे गार्गी ऑरेंज ज्यूस पित आहे. आणि एवढं छान वाटतंय ना इथे, केवढं सुंदर पाणी वरनं पडतंय खाली. आणि इथे आहे डॅम सारखा एक छोटा डॅम आहे. आणि तिकडे देखील त्यांनी डेकोरेशन साठी केलेलं आहे. सर्कल आहे. आणि आता 3 वाजलेले आहेत. काय गाऊ? तुला आवडते रील? येस बच्चा. आणि तुम्ही इथे पाहू शकता वरती डेकोरेशन साठी छत्र्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि लोकांना सावली देखील होते. इथे खाली जेवायला वगैरे बसतात. नाश्ता म्हणजे काही पण खायचं असेल तर तुम्ही इथे बसू शकता. आणि खूप थंड वाटतं इथे. पाहू शकता वेगवेगळ्या कलरच्या छत्र्या लावलेल्या आहेत त्यांनी इथे. सीट गार्गी गो. आणि एवढी सारी फुलं आहेत इथे, तर एखाद्याला असं वाटेल की आर्टिफिशियल वगैरे असतील, परंतु ही सगळी खरी फुलं आहेत. एकही आर्टिफिशियल फ्लावर नाही यातलं. आणि त्यांनी मेंटेन केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आहे. आणि फुलांना हात देखील लावून देत नाही. तुम्ही पाहू शकता उभे आहेत प्रत्येक ठिकाणी. फक्त तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. क्लिनिंग असतं, सारखं चालू असतं क्लिनिंग तिथे. आणि आपल्याला वरती चढून देखील जायचं आहे.
आणि इथे खाली खूप सारे शॉप लागलेले आहेत स्नॅकचे. तर इथे आहेत मक्याची कणसं आणि ते तिथे भाजून देखील देत आहेत आणि खूप महाग विकत आहेत. ॲक्च्युली 5 ते 6 पट रेट आहे बाहेरपेक्षा इथे. चला मी तुम्हाला वरती घेऊन जाते. वरच्या साईडला देखील खूप सारे फ्लावर. आणि गार्गीवरती चढताना एकदम अशी वाकून वाकून चढत होती आणि असं मला आठवण आली, गडाच्या पायऱ्या आपण कशा चढतो तशा चढत होती ती. एकदमच असं आठवलं मला की आपण ही गडाच्या पायऱ्या अशाच तुम्हाला चढतो. मी दाखवते वरून मिराकल गार्डन कसं दिसतंय ते. तर इथे सगळे टुरिस्ट लोकच आहेत. आणि इथे अशा प्रकारच्या छत्र्या लावलेल्या आहेत वेगवेगळ्या कलरच्या. तर याच्यामध्ये पांढऱ्या आणि केशरी कलरच्या आहेत. तर ते असं तिरंग्याचा भास होतोय कारण ग्रीन कलर देखील आहे त्यामध्ये. तर आणि तुम्ही पाहू शकता इकडे खूप सारे फ्लावर्स आहेत. आणि आता आम्ही फिरत आहोत इथे. गार्गी थकली आहे, तिला लागली भूक. तर आता आम्ही बाहेरच जाऊ. गाडीमध्ये जेवण देखील आहे. आणि इथे समोरच अरेबिक शॉप होतं. तिथे तुम्ही अरेबिक कॉस्ट्यूम घालून फोटो काढू शकत होतात, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर. आणि यानंतर आम्हाला झोपाळा भेटला होता. तर इतकं एन्जॉय केलं आम्ही, खूप खेळलो झोका. आणि असं तुम्ही शांत बसलात, खूप शांतता होती तिथे. तर एवढं सुंदर वाटत होतं ना. आणि गार्गीन ते सगळेच आम्ही एन्जॉय करत होतो. खूप मजा आली आम्हाला झोपाळ्यावरती देखील. आणि कोणाला जर म्हणजे वयोवृद्ध लोक असतील तर त्यांना चालता येत नसेल तर अशा प्रकारची गाडी देखील असते. लहान मुलांना देखील असते तशी गाडी. आणि आपणही जाऊ शकतो, असं काही नाही, आपल्याला अलाउड नाही आहे. परंतु शक्यतो वयोवृद्ध लोकांना म्हणजे चालण्यास प्रॉब्लेम असतो, त्यामुळे त्या गाडीमधून ते फिरतात. आणि लहान मुलांचे पाय दुखतात त्यामुळे देखील. आणि हा जो पक्षी दिसतोय तुम्हाला, तर तो UAEचा राष्ट्रीय पक्षी आहे.
आणि आता आमचं फिरून झालेलं आहे आणि खूप सारे फ्लावर्स आहेत इथे आणि हे सगळे ओरिजिनल फ्लावर्स आहेत. असं नाही आहे की इथे त्यांनी आर्टिफिशियल वगैरे लावलेत, असं काही नाही आहे. सगळे ओरिजिनल फ्लावर्स आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि गार्गीने फ्लावर्स तोडले होते. तिला सांगितलं आम्ही, सिक्युरिटीवाल्यांनी जर बघितलं ना तर पकडून नेतील, तर ती त्या सिक्युरिटीवाल्यांच्या समोर लपून नेतील. हो ना गार्गी? चला तर मग आम्ही आता घरी निघतो. आम्हाला जेवण देखील करायचं आहे, गाडीमध्येच आहे जेवण, कारण इथे अलाउड नव्हतं. तर आता 5:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही घरीच निघू. आणि तुम्ही पाहू शकता इथे पपयांची पण झाडं आहेत, खूप सारी झाडं आहेत. ती पाहू शकता ओरिजिनल पपयांची झाडं आहेत. अजून दाखवते मी तुम्हाला. डॅडी, मम्मा, हा हे फ्लावर फ्रेश आहे. आणि यानंतर आम्ही निघालो होतो घरी आणि सूर्य मावळायला गेला होता, पाहू शकता. आणि सूर्य मावळतीला जाताना खूप छान दिसतो. तर संध्याकाळची वेळ आणि आम्ही कारमधून निघालेलो होतो घरी. हॅलो, आणि आम्ही पोहोचलेलो आहोत आता घरी. थोडा वेळ झाला, 5 मिनिटामध्ये आम्ही घरी पोहोचू. आणि आता संध्याकाळ झाली, आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि ते पाहू शकता तुम्ही गार्गी झोपली आहे. आणि सकाळपासून ती म्हणजे एकदा उठली की परत झोपतच नाही आणि दिवसभरही दमली आहे खूप, त्यामुळे ती झोपून गेली. आता आम्ही घरी जाऊ आणि थोडासा आराम करू, मग संध्याकाळचं जेवणाचं देखील बघायला लागेल. हॅलो, आणि घरी आल्यानंतर गार्गी झोपलेली आहे आणि माझ्या मिस्टरांचं चाललं आहे फोनवरती थोडासा टाईमपास. आणि आत्ता वाजलेले आहेत तर खरं तर 9:30. आमचं जेवणही झालेलं आहे. जेवणात आम्ही काही जास्त खाल्लेलं नाही, दुपारचं जे राहिलेलं होतं तेच खाल्लं, इडली वगैरे. आणि आता मी झोपणार आहे, सगळेच आम्ही झोपू आता. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.